नमस्कार मित्रमंडळींनो. तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 5:30 वाजले. त्या रात्री थोडी रिमझिम झाली आणि इकडं पडले आज दैवार. तुम्हाला दाखवते किती छान असं गवतावर दैवार पडले. दवबिंदू पडले ते बघा गवतावरती किती छान असे. अजून काही दिवस सुकवलेला दिसलत नाही. आबाळ आलं इकडून भरपूर. पाऊस काय पडणं जोरदार शेतकऱ्यांना पाहिजे जसा. बरेच चांगलं उजळले दिसायला लागले. आणि इकडे आता अंगण झाडायचं आलंय. मोठं चांगलं झाडून घेतलं. अंगण झाडायचं आलंय. आणि मी घरात चालले आता स्वयंपाकाला. स्वयंपाक करायचा आहे, मुलांचा शाळेचा डब्बा द्यायचा आहे. चला भाजी काय करूया. चला आता भाजी काय करूया बघूया. तर इथं काल रानात आणलेली गवारी शेंग होती. त्याची सुकी गवारी शेंग करायची आणि मटकी डाळीची आमटी करायची. तर चला आधी एक भाजी टाकून घेऊ आणि मग दुसरी भाजी टाकते शिजायला. रानातले जरी गवारीचे शेंग असले तरी स्वच्छ धुवून घेतली. इथं खलबत्त्यामध्ये लसूण कोथिंबीर कुटून घेतलं बारीक. कढई गरम करायला ठेवली. आता फोडणी देऊन घेते. गवारी शेंगाला चांगलीशी फोडणी दिली आणि आता मीठ टाकून झाकून ठेवते. म्हणजे चांगली शिजते. शिजल्यावर थोडीशी कूट टाकून घ्यायची त्याला. तर आता भाजी शिजते तोपर्यंत दुसरी भाजी टाकून घेते मटकी द्यायची आणि पीठ मळायला घेते. आता गवारी शेंग चांगली शिजली. झाकून ठेवली होती त्यामुळे त्याला पाणी सुटलं होतं मिठाचं. आणि आता पाणी पण चांगलं आटले आणि शेंग पण आपली चांगली शिजली. तर ह्याच्यामध्ये आता कूट टाकून घेते. तर शेंगदाण्याचं कूट करून घेतलं होतं ते टाकून घेते आता आणि हलवते. शेंगदाण्याचं कूट टाकून हलवून घेतलं आणि आता 5 मिनटं झाकून ठेवते आणि गॅस बंद करून टाकते. आता दुसरी भाजी टाकली शिजायला. शिजती तोपर्यंत पीठ मळून घेते. एक भाजी झाली, एक भाजी शिजती. तर चला पीठ मळून घेते आता. शाळेत जाण्यासाठी राधा तयार झाली. आता झालं ना सगळं आवरून. काय करायला आता? तर तिला शाळेचा अजून युनिफॉर्म भेटला नाही त्याच्यामुळं ती रोज रंगी ड्रेसमध्ये जाते. तर चला आता पीठ मळून झाले माझं. पीठ चपात्या करून घेते. गुड मॉर्निंग. उगाळा झाडून हे झालंय. आई तनिक मिळायला लागली. भाजी शिजायला ठेवली आणि त्याने आई गवारी आमटी ह्याच्यावर ठेवली गरम ठेवायला. शेंग आहे रात्रीची आताची. तर इथं पीठ मळून झालं आणि आता चूल पेटवली. बाहेर आले चुलीवर चपात्या करायला. इथं गरम गरम चपाती करायला चालू आहे त्या माझ्या. आणि तिकडं मुलांची जेवणं चालू आहे. ती गरम गरम चपाती करून जेवणं झाली की मग डबे भरायचे त्यांचे. त्याला रात्री टिपका आलं तर त्याच्यामुळे जरा जळण थोडं भिजले. चूल पेटायला त्रास होतोय. पेटली आता. जेवण झालं आणि इकडं काय करायला लागले रे? चपात्या भाजू लागायला आलाय मला. बर इथं आदो चपाती भाजू लागायला लागलाय मला. म्हणलं मला एक भाजायचे तर शिकतोय चपाती भाजायला. थांब.
नमस्कार. ओय ओय आजोय बाले बाले चिटारा बाले चपातीत गेल चपाती मला आवरून वाटायला थांबली आणि मुलांची बस आली आता. निघाले मुलं शाळेत आता. चुलीवर टाकलाय भात शिजायला आणि आता तुरीच्या डाळीचं वरण करायचंय. तर त्यासाठी डाळ घातली कुकरमध्ये शिजायला आणि आता इथं भांडी भरून ठेवली ती घासायला. आता पहिल्यांदा आपल्याला माळावर जायचंय मकाच्या ह्याच्यामध्ये आणि मग परत नंतर भांडी घासायची. घरची सगळी कामं आवरून घ्यायची. तर घरची सगळी कामं आवरून झालते आणि आता आज मामाच्या पानाची पिशवी शिवायची होती. ही पहिली शिवलेली त्याच्या एवढीच करायची होती. एकदा अशी दुसरी करायची. कापड ठेवलं कापून घेतलं कटिंग करून आणि दुसरी पिशवी पण आपली चांगली शिवून झाली. अजून एक शिवायची. तर चला 2 पिशव्या शिवून घेऊया आज एवढ्या. हां तसं करावं लागतं. तर दुपारचं आता जेवण करायला बसलो आता. डाळाला फोडणी दिली नव्हती सकाळी, आता दिली. आता मुलं येतील 4 वाजता. चला आता जेवण करून घेऊ आणि खाली जाऊया गवत आणायला. तर आता जेवण झालं आणि आम्ही आता निघालो गवताला. पण आता पावसाने बारीक चिरचिर चालू केली. चांगले ढगार आले ते इथलं आता काळा भागात इकडून. तुम्हाला काय दिसत नाही पाऊस कारण का बारीक आहे चिरचिर. तर खालच्या विहिरी बसल्या तालीत आलो आहेत आम्ही. तालीकडं तिकडलं गवत काढायचं आहे. तोऱ्याचं गवत आहे कडवाळ म्हणून ते काढायचं आहे. आभाळ पण भरपूर आले असं काळभांगार, पण पाऊस काही पडत नाही. चला तिकडे जाऊन आता गवत काढून घेऊ. आज तुम्हाला मी एक गोष्ट दाखवणार आहे. चिमण्यांचा विहिरीवरती भरपूर किलबिलाट चालू आहे. तर तुम्हाला चिमण्यांची आज घरटी दाखवणार आहे. नवीन केली ती, काही हिरवी आहे ती, काही गवतं वाळून गेली ती घरट्यांची. ते दाखवते. आपला एकाला ऊस किती छान आलं आहे आणि जे आपण मध्ये तुटाळी लावली होती ती पण छान उगून आली. मला दाखवते. चांगले कोंबारे फुटले त्याला. हे बघा, हा ऊसच आहे. सगळे कोंबारे फुटलेत. आणि आता चला, तर इथं विहिरीवरती चिमण्यांचा किलबिलाट भरपूर असतो, अजून पण आहे. नाही तर हे बघा इथं विहिरीत घरटी केली ती छान अशी झाडावर. काही डबल आहे ती, काही सिंगल आहे ती. बघा वर 2 सिंगल आहे ती. इकडे एक मोठं भरपूर मोठी ती 2. तर आता गवत काढून घेऊया. भरपूर गवत आहे. हे असलं ऊसाच्या मध्ये कडवाळ आलेलं आहे, ते काढून घ्यायचं.
हिरवगार असा कडवळ आलाय. चला आता काढून घेऊया. बघा पक्षी इकडंच अजून खेळते ते. आ हो त्या सरीला लय गवत होतं ग. बारीक होतं पण लय होतं. हो इथनं पण लय आहे ह्याला. त्या सरीला बारक आहे. 3 धरायच्या आणि इकडून तिकडून एक सरी मधली काढ 2 बघीन धरायच्या. कवळं खाते तिकडे पण शरद असलं लका 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 खाऊन टाकते मी. येण्यापेक्षा खुरप्याला बाहेर निघते अगं. हा असं कापते काढले ती खुरपी. आता गवत बाहेर काढून झाले आणि एक गटूड आता बांधून ठेवायचं गाडीवर न्यायला आणि शर्टांपुरतं घेऊन जायचं. चला आता गटूड बांधून घेऊ. मी तर शर्टांना वैरण टाकली. वैरण खायला लागली ते शर्ट आता. आणि आता गुरांना पाणी दावून घेते. आधी म्हशीला आणले पाणी दावायला.